मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? पोलीस मॅडम, बोल ना, काही बोलायचंय का तुला? मी काय म्हणते मॅडम, माझी आय मीन्स ती बाई, त्या बाई आमच्याकडे आल्या होत्या, त्या आता कशा आहेत? कोण बाई ग? त्या नाही का ज्यांनी स्वतःला इजा करून घेतली होती त्या. तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुला त्यांची खूप काळजी आहे. नाही, तसं काही नाही. बघ, तसं काही नाही असं म्हणतानाही तुझा स्वर हळवा झाला. तुझा खरंच त्यांच्याशी काही संबंध आहे का? तसं काही असेल ना तर बिनधास्त सांगा. काय? हॅलो मॅडम. हॅलो. पेशंटच्या तब्येतीच्या बाबतीत काही अपडेट? हो, त्याच संदर्भात बोलायचं होतं मला. पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी जो काही खर्च लागेल त्याची तुम्ही काळजी करू नका. आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मेडिकल फंडमधनं तो सगळा खर्च केला जाईल. फक्त त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले पाहिजेत आणि पेशंट वाचला पाहिजे याची काळजी घ्या. नाही, पैशांचा काहीच इश्यू नाहीये मॅडम, त्याची सगळी सोय झाली. पण जो इश्यू आहे ना मॅडम, तो जरा नाजूक आणि वेगळा आहे. हिचंच नाव शक्ती आहे ना? हो. त्या पेशंट बाई सतत हिचंच नाव घेतायत, हिला भेटायचं म्हणतात. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांना मानसिक धक्का बसला. अशा वेळी हिला जर त्यांच्याकडे नेलं तर त्यांची रिकव्हरी लवकर होईल. शक्य नाही. फक्त काही तासांचा प्रश्न आहे मॅडम. तुमच्यासाठी तो काही तासांचा प्रश्न असेल, पण माझ्यासाठी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि तुमच्या अशा वागण्या बोलण्यातून तिच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. तसं काही घडणार नाही याची खात्री मी देते तुम्हाला. तरीही मी माझा निर्णय बदलणार नाही. इथे कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे मॅडम, माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्ही एकदा असा विचार करून बघा. ती बाई, तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय? अजिबात नाही. तुमच्या या केसमध्ये शक्ती तुमचीच मुलगी आहे याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाहीये. मान्य आहे, त्यांनी तुमचं बाळ तुमच्यापासून चोरून गुन्हा केलाय, पण याहीपेक्षा मोठा गुन्हा केलाय त्यांनी, तो म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न. आणि तरीही तुम्ही गुन्हेगाराच्याच बाजूने बोलताय? नाही नाही, अजिबात नाही. कसं आहे मॅडम, मी पोलीस ऑफिसर असले तरी मी सुद्धा एक स्त्री आहे. मला माहिती आहे, कधी कधी काही गोष्टींमध्ये कायद्याच्या नजरेनं बघण्यापेक्षा माणुसकीच्या नजरेनं बघणं जास्त गरजेचं असतं. मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, प्लीज तुम्ही या प्रकरणाकडे शक्तीची आई म्हणून नाही तर एक बाई म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा प्लीज. तेच तर शक्य होत नाहीये ना मला. या प्रकरणाशी माझ्या मुलीचा थेट संबंध असल्यामुळे ती माझी मुलगी आहे हे मी नाही विसरू शकत. पण इथे त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे मॅडम. कळतंय मला, कळतंय. आपल्यामुळे कोणाचंही बरं वाईट व्हावं हा विचारही माझ्या मनात कधी येत नाही. पण तुम्ही जसा त्यांचा विचार करताय ना तसा माझ्या मुलीच्या मनाचाही विचार करा ना. लहान मुलांचं मन खूप नाजूक असतं. त्यांच्या सहवासातलीच माणसं त्यांना जास्त जवळची वाटतात. आज तिला मी जरी जन्म दिला असला तरी तिचं पालन पोषण त्यांनी केलंय. मी तिला त्यांच्याकडे पाठवल्यावर त्यांनी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी परत तिला माझ्याकडे पाठवलंच नाही तर
असं का वाटतंय तुम्हाला मॅडम? कारण जे लोक मुलीचा ठाव ठिकाणा माहित नसताना माझ्या दारापर्यंत येऊन पोहोचतात, जे लोक तिला परत मिळवण्यासाठी आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ शकतात, ते लोक कधीही काहीही करू शकतात. कसं आहे ना मॅडम, तुम्ही माझ्याकडे आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण म्हणून बघत असाल तर माझ्यामुळे हजारो कुटुंब जगतायत हे जगाला माहितीये. पण माझ्याकडे जर आई म्हणून पाहत असाल तर माझ्या मुलीमुळे मी जिवंत आहे हे फक्त मला माहितीये. मी शेवटचं सांगते तुम्हाला, प्लीज माफ करा मला. मी माझ्या मुलीला नाही पाठवू शकणार. मॅडम, पेशंटची भेट झाल्यानंतर तुमची मुलगी तुमच्याकडे परत येईल असा शब्द मी तुम्हाला दिला तर? नाही, पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नाही, तर एक आई म्हणून सांगते. आईच्या बाबतीत माझी खूप साधी सरळ सोपी व्याख्या आहे बघा. ज्या बाईच्या मनात ममता आणि प्रेम असतं ती खरी आई. मग तिने जन्म दिला असो वा नसो. बरोबर बोलते ना मी? मला ना त्या बाईची खूप कमाल वाटते आणि कौतुकही. आपली मुलगी आपल्याला भेटणार नाही हे लक्षात येताच तिने स्वतःच्या जीवाचा विचारही केला नाही. त्या बाईचं प्रेम, तिचं वाहिलेलं रक्त, तिच्या डोळ्यातली आपुलकी, हे सगळं पाहिल्यावर एक बाई म्हणून, एक आई म्हणून तिच्यासाठी आपण काहीतरी करावं असं कोणालाही वाटेलच ना मॅडम. खरं तर हे सगळं करण्यासाठी ना तुमच्या आधी मी पुढाकार घेतला असता. सतत दुसऱ्यांचा विचार करणारी मी आज माझ्या मुलीच्या सुखासाठी फक्त स्वतःचा विचार करणार आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. मॅडम, तुम्ही आता माझं ऐका. आमच्या ताईसाहेबांनी त्यांच्या आयुष्यात आधीच खूप काही सहन केलंय. एखाद्या गोष्टींसाठी त्या जर नाही म्हणत असतील ना तर प्लीज तुम्ही त्यांना समजून घ्या. मला एवढंच म्हणायचंय मॅडम की तुम्ही जरा, पण तुमच्या म्हणण्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही एवढी फक्त काळजी घ्या. मी जबरदस्ती करायला आले नाहीये इथे. फक्त एक जीव वाचवण्याची विनंती करण्यासाठी आले होते. ठीक आहे मॅडम, येते. कमला मावशी, खरं खरं सांगणार असशील तर एक विचारू? हो, विचार ना. आदिती आणि शक्ती, माझा यामध्ये गोंधळ व्हायला लागलाय. आपल्या घरातही ती मुलगी नक्की कोण आहे? मी तिला विचारल्यावर ती स्वतःला आदिती असं म्हणते. मग बाकीचे सगळे तिला शक्ती शक्ती का म्हणतात? अगं, कोण काय म्हणते याच्यापेक्षा ती स्वतःला काय म्हणते ही गोष्ट महत्वाची आहे ना. ती स्वतःला आदिती म्हणते की नाही, झालं तर मग ती आदितीच आहे. शक्ती कुठे नाही? बाहेर कोणाशी बोलत थांबली का ती? अहो, काहीतरी बोला की मॅडम. मी मैत्री मॅडमला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शक्तीच्या बाबतीत त्या काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. नाही पाठवलं त्यांनी. अहो, पण तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात ना, जरा कायद्याची भाषा केली असती तर त्यांनी मुलीला पाठवलं असतं. तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य तेच बोलताय डॉक्टर. पण कायद्यापेक्षाही एका लहान मुलीच्या निरागस मनाचा प्रश्न होता. तिच्या बाबतीत आधीच दोन्ही पालक एकमेकांशी भांडतायत. या गोष्टीचा तिच्या मनावर नेमका काय परिणाम झालाय याचा अंदाजही बांधता येत नाही. आणि त्यात पुन्हा आम्हाला तिच्या समोर हा वाद कंटिन्यू करायचा नव्हता. सो अहो, पण तुम्ही का गेला होतात मॅडम? मी जाऊन तिला उचलून आणलं असतं ना. तुम्हाला अजूनही माझ्या बोलण्यातलं गांभीर्य कळत नाहीये. मैत्री मॅडमच्या बाबतीत बोलायचं झालं ना
तर या प्रकरणात त्या फक्त एक आई म्हणून बघतायत. माझी वेडी आशा होती. मला वाटलं पेशंटच्या बाबतीत कदाचित त्यांच्या मनात माणुसकी जागी होईल आणि त्या शक्तीला माझ्याबरोबर पाठवतील. पण तसं नाही घडलं. कसं आहे ना मॅडम, या श्रीमंत लोकांचा आणि माणुसकीचा काही संबंध नसतोय बघा. एका टायमाला आपला कट्टर दुश्मन आपल्याला माणुसकी दाखवल. या श्रीमंत लोकांना कधीच पाजार नाही फुटायचा बघा. तसंही आमचं चुकलंच म्हणा. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून त्या शक्तीची वाट बघत बसलो होतो. पण तुमच्या जागी मी जर गेलो असतो ना, त्या मैत्री मॅडम ना. खूप बोललात. हे असं बोलण्याआधी आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय याचं जरा भान ठेवा. ज्यांनी त्यांच्या पोटचं बाळ चोरलं, बाळाची आई हयात असल्याची माहिती असूनही ते बाळ 6 वर्ष स्वतःकडेच ठेवलं, अशा क्रिमिनल माइंड असलेल्या लोकांवर त्या दया कशी दाखवतील? एखाद्याला कमीपणा दाखवण्यासाठी हे असं श्रीमंत गरिबीची उदाहरणं देणं ना जरा बंद करा. त्यापेक्षा स्वतःमध्ये डोकावून बघा. कदाचित तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच सापडतील. कळलं? ती मुलगी आली तर ठीकच, नाहीतर तोपर्यंत आम्ही आमचे उपचार चालूच ठेवणार. प्लीज डॉक्टर. काही कळत नाहीये. एवढं सगळं झालं तरी मला असं मनापासून वाटतंय पेशंटला भेटायला शक्ती नक्की येणार. ए, कोण तू? इथे कसा आलास? डॉक्टर, सिक्युरिटी, वॉर्ड बॉय. डॉक्टर, कशाला आरडाओरडा करताय? बीपी वाढवताय? हा, कोणी येणार नाहीये. सगळ्यांना गुंगीचं औषध देऊन आलोय. तुम्हाला देऊ का? देऊ? बसा खाली, बसा. मी जे काय सांगतोय ना शांतपणे ऐका. अरे पण कोण तू? रॉकी, तुमच्या मुलीचा आणि मुलाचा शेड्यूल सांगणाऱ्या रावसाहेबांचा खास माणूस. आता तुम्हाला खात्रीच पटली असेल की रावसाहेबांचं नाव घेतलं म्हणजे माझी अजून ओळख करून द्यायची गरज नाही. अरे पण जे काही बोलायचं होतं ते रावसाहेबांशी फोनवर बोलून झालंय माझं. तुला इथे येण्याची गरज नव्हती. गरज नाही? अशी कशी गरज नाही? रावसाहेबांनी तुम्हाला तुमचं काम सांगितलंय ना, त्याचं बक्षीस नको मिळाला, पण अधिकृतपणे देता येत नव्हतं ना, म्हणून रावसाहेबांनी खास मला इथं पाठवलंय. अरे पण 1 लाख रुपये रोख रक्कम. नाही म्हणजे विश्वास नसेल तर मोजून बघा. या पैशापुढे माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही का? कसं आहे ना मॅडम, आमचे रावसाहेब सांगतात मार्केटमध्ये मालाची आवक वाढली की भाव ढासळतो. इथे तसंच आहे. म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्यात तुमच्या हाताने 1-2 माणूस मेला, सॉरी दगावला, तर काय फरक पडतो ना? पण मला एक कळत नाहीये, हे सगळं करून रावसाहेबांना काय मिळणार आहे? अशी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्यावर नेम धरण्यात काय अर्थ आहे? रावसाहेबांना काय मिळणार आहे यापेक्षा तुम्हाला काय मिळणार आहे हे जास्त महत्वाचं. त्याचा विचार करा. आजकाल चांगल्या लोकांचा जमानाच राहिला नाहीये. ही वाईट लोक पॉवर दाखवतात आणि चांगल्या लोकांना त्यांचं म्हणणं ऐकणं भाग पडतं. तुमच्याशी 4 शब्द प्रेमाने काय बोललो, भाषण द्यायला लागलात? हा, तुम्हाला जे काम सांगितलंय ते जर तुम्ही नाही केलं ना, तर तुमच्या मुलांच्या बाबतीत काय होईल रावसाहेबांनी सांगितलंच आहे ना. हा, अरे पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात का? देवाच्या मनात त्यांना वाचवायचं आहे ना मॅडम. तुम्ही जेव्हा पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाता तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना एक गोष्ट आवर्जून सांगता की आम्ही आमचे प्रयत्न सर्वोत्तम करणार आहोत. शेवटी जे काय घडणार आहे ते देवाच्या मनात. इथे तसंच आहे, फक्त शेवटचं वाक्य बदलायचं. तुम्हाला असं म्हणायचंय शेवटी तेच घडणार आहे जे रावसाहेबांच्या मनात आहे. Your time start now. टिक 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 टिक.
आता बघ उत्तर बरोबर आहे ना? काय हे चुकलंय आणि तिसरी वेळ आहे ही. काय झालंय बाळा तुला? तुझं अभ्यासात लक्ष का नाहीये? पुन्हा ली आणि दाखव मग मला. हॅलो, मला जरा तुमच्या मुली संदर्भात बोलायचं होतं. तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याबद्दल काही विचार केलाय का मॅडम? नाही आणि करणारही नाही. मला काय वाटतं मॅडम, तुम्ही परत एकदा जरा विचार करावा प्लीज. मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाहीये. मला खात्री आहे माझी मुलगी एकदा हॉस्पिटलमध्ये गेली ना की पुन्हा कधीच माझ्याकडे येणार नाही. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये न पाठवण्याचा निर्णय मी कधीच बदलणार नाही. अजून काही बोलायचंय तुम्हाला? नाही. थँक्यू मॅडम, ठेवते फोन. तू झोप आता, आपण उद्या अभ्यास करू. तुझ्याशी बोलतेय मी. झोप आता म्हटलं. पण बाकीचा अभ्यास उद्या करूया. ठीक आहे. सॉरी बाळा, खूप वेळ वाट बघावी लागली का ग तुला? नाही मॅडम. चल ये. काय ग, काय म्हणते पोरीची तब्येत? ताप अजून पण उतरायचं नाव घेणं झालंय. मग आजच्या कामाचं करायचं काय? काय पण काय बोलताय? पोरगी तर तापानं फणफणत्या आणि तुम्हाला कामाचं लागलंय वे? हे बघ, आई म्हणून पोरी बद्दलची काळजी मला बी कळती, पण बाप म्हणून माझ्या जागी येऊन विचार करून बघ ना. अगं घरात अन्नाचा कण नाही आणि आपण जर कामावर गेलो नाही तर मग खाणार काय? हे बघ, आपल्याला तिचा इलाज पण करायचा आहे. एक एक दिवस आपल्यासाठी आता खूप महत्वाचा आहे बघ. आपण जर कामावर गेलो नाही तर शक्तीच्या इलाजासाठी सोड, तिच्या औषधासाठी पण पैसे नसतील आपल्याकडं. हो, इकडे या. मी काय म्हणते, आपण शक्तीला तुमच्या आईजवळ ठेवलं आणि आपण दोघं कामावर गेलो तर? इथंच चुकतेस बघ तू. अगं मी किती पण चापकाचे फटके अंगावर मारले आणि तू किती पण ढोल वाजवलास तरी आपल्याला पैसे तेवढे मिळायचे नाही बघ. हे बघ, जी काय कमाई होते ती आपल्या शक्तीमुळेच होते. तिला घेऊनच जावं लागेल आणि ती जर आपल्या सोबत नाही आली तर मग. अहो काय पण काय बोलताय? काय डोसकं बिस्कं फिरले का काय तुमचं? पोराशी तापानं फणफणत असताना तिला बाहेर उन्हात घेऊन जाणार वे?
आता बरी आहे मी. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. चला आपण निघूयात. शक्ती शक्ती काय झालं पुरी? हा हे पोरी काय झालं? अगं डोळे उघड की. अगं बोल ग, बोल काहीतरी बोल. हे पुरी हो बघा की काहीच बोलत नाहीये. आता काय करायचं? हे बघ, हिला आधी डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. पोरीला काहीच नाही झालं पाहिजे. पोरगी वाचली पाहिजे काही झालं तरी.